पेपरला आपल्याला सिनॉनिम्सवरती क्वेश्चन आहे. सो दिस इज लाईक व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक. सो जे जे इम्पॉर्टंट वाटत आहेत सिनॉनिम्स त्यातली सिरीज आपण घेतो आणि त्यातली ही पहिलीच सिरीज आहे सिनॉनिम्सची. सो आपण काय करू, नोट डाऊन करून घेऊ. इंग्लिशमध्ये तर तुमच्यासमोर लिहिलेलंच आहे, मराठी मिनिंग मी डिक्टेट करेन, ते पण तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, चलो. सो लेट्स स्टार्ट. पहिलं आहे अबॅन्डन, सीज आणि फोरसेक. सो व्हेन वी आर सेइंग अबॅन्डन, सो अबॅन्डनचा अर्थ असतो एखादी गोष्ट त्याग करणे. ठीक आहे, आता अबॅन्डन त्याग करणे किंवा सोडून देणे. तुम्हाला हवा असेल तर प्रत्येक वर्डचं मी सेंटेन्स पण बनवून देते, सो इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड द मिनिंग. सो अबॅन्डनमध्ये आपण असं बोलू शकतो, हर मॉम अबॅन्डन हर. ठीक आहे, तिच्या आईने तिला सोडून दिलं होतं. ओके, हर मॉम हॅड अबॅन्डन हर, की एका पर्टिक्युलर टाईममध्ये तिला सोडून दिलं होतं. एखाद्याला त्याग करणं, सोडून देणं. ठीक आहे, सो ह्या अर्थाने तुम्ही अबॅन्डन घेऊ शकताय. सीज आणि फॉरसेक हे पण त्याचेच सिनोनिम आहेत, सीज आणि फॉरसेक. ठीक आहे, नेक्स्ट अबाइडिंग, एन्ड्युरिंग आणि ड्युरेबल. सो व्हेन वी आर सेइंग अबाइडिंग, सो समथिंग विच इज मोर लॉंग लास्टिंग, किंवा आपण म्हणतो ना की जे परमनंट आहे, खूप स्ट्रॉंग आहे, त्याला म्हटलं जातं अबाइडिंग. एन्ड्युरिंग, ड्युरेबल म्हणजे की जे टिकणारं आहे, शाश्वत आहे, अशा गोष्टीला आपण एन्ड्युरिंग, ड्युरेबल, अबाइडिंग म्हणतो. शाश्वत आहे, दीर्घकाळ आहे, लॉंग लास्टिंग आहे. बराच वेळ जी गोष्ट टिकते, कळत आहे. काही गोष्टी असतात ज्या पर्टिक्युलर टाईमसाठी येतात आणि संपून जातात. ओके, पण काही गोष्टी असतात की ज्या मोठा पिरियड, खूप लॉंग लास्टिंग पिरियडसाठी आपल्यासोबत असतात. ठीक आहे, सो त्याला म्हटलं जातं शाश्वत, की जी कंटिन्यू आहे आपल्यासोबत. कळतं आहे. सो अबाइडिंग, एन्ड्युरिंग, ड्युरेबल. सो ड्युरेबल, लॉंग लास्टिंग, एन्ड्युरिंग, अबाइडिंग. ठीक आहे. अबिलिटी, सो यू नो अबिलिटी, स्किल, पॉवर. अबिलिटी म्हणजे एखादी क्षमता. ठीक आहे, एखाद्या गोष्टीची क्षमता. आय हॅव अबिलिटी टू ड्रॉ अ स्केच. ओके, सो अबिलिटी म्हणजे क्षमता, एखादी अबिलिटी दाखवली जाते, क्षमता दाखवली जाते. ठीक आहे, सो स्किल, पॉवर या अर्थाने सुद्धा तुम्हाला ते येऊ शकतं. ठीक आहे. ऑलवेज कीप इन माइंड, जेव्हा आपण सिनोनिम घेतोय ना, मे बी शेड्स तुम्हाला वेगळे वाटू शकतात. म्हणजे एखाद्याला इथे वाटेल स्किल आणि पॉवर सिनोनिम कसे, बट इट्स अ लँग्वेज. ओके, आणि लँग्वेजच्या छटा वेगवेगळ्या असतात. शब्दाला तुम्हाला वाक्यात तो शब्द कुठल्या अँगलने आला आहे त्यानुसार मिनिंग घ्यावं लागतं. ठीक आहे, सो अबिलिटी, स्किल, पॉवर. अबॉलिश, डिस्ट्रॉय, अंडू. ठीक आहे, एखादी गोष्ट आपण अबॉलिश करतो म्हणजे अंडू कळतं तुम्हाला, अंडू फीचर असते. एखादी क्रिया आपण केली, तीच क्रिया आपण जेव्हा रिव्हर्स करतो ना, तेव्हा आपल्याला अंडू हा ऑप्शन येतोय बघा, की अंडू करायचं म्हणजे काय, जी काही आपण प्रोसेस केली आहे त्या पर्टिक्युलर डिव्हाइसवर, ती जर तुम्हाला रीसेट करायची असेल ना, तर त्याला आपण म्हणजे जे होतं, जे काही केलं आहे ते कॅन्सल करतो, आणि जे पूर्वी होतं तेच म्हणजे कॅन्सल करणं. एखादी गोष्ट कॅन्सल करणं, अंडू करणं, डिस्ट्रॉय करणं, नष्ट करणं, ॲबॉलिश. ठीक आहे, मग इथे तुम्ही घेऊ शकता म्हणजे कॅन्सल लिहा, किंवा मग एखादी गोष्ट कॅन्सल करणं, रद्द करणं म्हणतो ना आपण, की ती आहे, ती गोष्ट अशी होती जी आता ॲबॉलिश झाली आहे. ठीक आहे, आता काढून टाकली आहे. एखाद्या गोष्टीला तुम्ही काढून टाकता, रद्द करून टाकता. एखादं प्रोव्हिजन आहे, एखादं कलम आहे, ते ॲबॉलिश केलं म्हणजे रद्द केलं. कळतं. सो ॲबॉलिश, डिस्ट्रॉय, अंडू, कॅन्सल या अर्थाने हे वर्ड्स आहेत. ॲब्रप्ट, ॲब्रप्ट म्हणजे एखादी गोष्ट बघा सडनली होते, अचानक होते. सडन म्हणजे काय, अचानक. ब्रस्क आणि प्रेसिपिटस म्हणजे अशी गोष्ट की जी अचानक झाली आहे. बघा एखादी गोष्ट असते जी प्लॅन असते. ठीक आहे,
ती प्लॅन चालू आहे, म्हणजे जी आपल्याला माहिती आहे की अशीच जाणार आहे, तर ती त्या पद्धतीने चालू आहे. पण काही गोष्टी असतात ज्या सडन घडतात, अचानक घडतात. ठीक आहे, सो त्याला आपण म्हणतो ॲब्रप्ट. ठीक आहे, अचानक. चलो, हे 5 झाले. अबेंडन, अबाइडिंग, अबिलिटी, ॲबॉलिश, ॲब्रप्ट. नाव सिनॉनिम्स बघताना एकतर तुम्हाला म्हणजे हा क्वेश्चन सिमिलर वर्ड्स, फाइंड द सिमिलर वर्ड्समध्ये तर तुम्हाला येणारच आहे, त्याचा फायदा होणारच आहे. सेकंड थिंग, स्पेलिंग्स तुम्हाला दिसत आहेत, स्पेलिंग एरर येतं जेव्हा आपण सिनॉनिम्स बघतोय. सिनॉनिम्ससोबत आपण एका वर्डसोबत अजून 2-3 वर्ड्स बघतोय. त्याने होतं काय माहिती आहे का, की आपल्याला जवळ एक स्पेलिंगचं कलेक्शन होतं आहे. ठीक आहे, सो ते स्ट्रॉंग कलेक्शन तुम्हाला मिळतं आहे. सो स्पेलिंग एरर म्हटलं किंवा त्यासाठी कुठून वोकॅब आणायचं, तर हे यातलेच शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजे. ठीक आहे, सो हे अर्थ म्हणून मीनिंग तर बघायचंच आहे, त्यांचं स्पेलिंगसुद्धा तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, चलो. ॲब्स्कॉन्ड, पळून जाणे. एखाद्या गोष्टीपासून आपण पळून जातो. ठीक आहे, सो त्याला म्हणतात ॲब्स्कॉन्ड, टू रन अवे. एखाद्या गोष्टीपासून पळून जाणं, त्याच्यापासून दूर निघून जाणं. ठीक आहे, आय ॲब्स्कॉन्ड द स्कूल, शाळेपासून दूर गेलो. कळत आहे, सो एखाद्या गोष्टीपासून पळून जाणं, एखाद्या गोष्टीपासून दूर जाणं, ह्याला म्हटलं जातं ॲब्स्कॉन्ड. ठीक आहे गाईज, फोकस ऑन द स्पेलिंग बिकॉज हेच सगळे शब्द एररमध्ये येणार आहेत. ॲब्स्कॉन्ड, टू रन अवे, पळून जाणं. देन ॲब्सोल्युटली म्हणजे कम्प्लिटली, एंटायरली. ओके, सो द क्लास वॉज एंटायरली ऑक्युपाईड. म्हणजे जो क्लास होता तो पूर्णपणे भरलेला होता. ठीक आहे, कम्प्लिटली, ॲब्सोल्युटली. सो यू आर ॲब्सोल्युटली राईट, म्हणजे एकदम परफेक्टली, पूर्णपणे बरोबर आहे. ठीक आहे, सो असं ते म्हणतो ना आपण, पूर्णपणे, कम्प्लिटली, पूर्णपणे. सो ॲब्सोल्युटली, एंटायरली, कम्प्लिटली, पूर्णपणे. ठीक आहे, चला इथपर्यंत. नेक्स्ट बघा, ॲब्स्टेन फ्रॉम, कीप अवे फ्रॉम. एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे. एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, काही असेल, एखाद्या गोष्टी किंवा व्यक्तीपासून दूर राहणे. ठीक आहे, इथे तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. ठीक आहे, ॲब्स्टेन फ्रॉम, दूर राहणे. कळत आहे तुम्हाला, ॲब्स्टेन फ्रॉम, कीप अवे फ्रॉम, एखाद्या गोष्टी किंवा व्यक्तीपासून दूर राहणं. या एनी डाउट? चलो, अब्युडंट मीन्स प्लेंटी. एखादी अशी गोष्ट की जी अब्युडंट, प्लेंटी म्हणजे बोलतो ना आपण, मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे, मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे, मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे किंवा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मोठ्या किंवा मुबलक प्रमाणात. ठीक आहे, अब्युडंट, प्लेंटी. प्लेंटी ऑफ सोर्सेस म्हणजे खूप सारे सोर्सेस आहेत, खूप सारे रिसोर्सेस आहेत. प्लेंटी म्हणजे जेवढे आवश्यक आहेत, जेवढे मोठ्या प्रमाणावर आहेत, म्हणजे ते तुम्ही चांगले यूज करू शकताय, तर अशी त्यांची मोठी संख्या आहे. ठीक आहे, ॲक्नॉलेज, अप्रिशिएट. आपण जेव्हा प्रोजेक्ट बनवतो, रिसर्च पेपर बनवतो, त्यावेळेस आपलं पेज असतं ॲक्नॉलेजमेंटचं. ठीक आहे, तिकडे टीचर साईन करत असते. कशासाठी, की हां, हे जे काही तुम्ही काम केलं आहे त्याचे ॲक्नॉलेजमेंट म्हणजे अप्रिशिएशन असतं, अप्रिशिएट केलेलं असतं. सो त्याला म्हटलं जातं ॲक्नॉलेजमेंट, की चलो तुम्ही जे काही केलं आहे ते बरोबर आहे आणि इट इज ॲक्सेप्टेड. ठीक आहे, सो बेसिकली एखादी गोष्ट आपण ॲक्नॉलेज करतो म्हणजे ॲक्सेप्ट करतो. ठीक आहे, ॲक्नॉलेजमेंट. सो ते जे पेज असतं बरोबर ॲक्नॉलेजमेंटचं, ही स्पेलिंग बघून घ्या, CKNOW. हां, सो हे खूप महत्त्वाचं आहे. ॲक्नॉलेजमेंट अशी गोष्ट की जी मान्य झाली आहे, मान्य केलेली आहे,
त्याला मान्यता दिलेली आहे बेसिकली. जसं मी तुम्हाला रिसर्च पेपरचं एक्झाम्पल दिलं, त्याच्यामध्ये आपण एक्नॉलेजमेंटचं पेज टाकलेलं असतं. ठीक आहे. सो तुम्ही जे काही केलं आहे ते आता एक्नॉलेज्ड बाय समवन HOD किंवा कोणीतरी मोठी व्यक्ती असेल. बरोबर. चलो 10 झालेत. चलो नेक्स्ट, ॲक्सिलरेट. एखादी गोष्ट ॲक्सिलरेट करणं म्हणजे काय, तर गाडी आहे सपोज, गाडीचं तुम्ही गाडी ॲक्सिलरेट करता. ॲक्सिलरेटर आणि ब्रेक 2 गोष्टी असतात. बरोबर. जेव्हा तुम्हाला थांबवायचं असतं त्यावेळेस गाडी तुम्ही ब्रेक आपण दाबून गाडी थांबवतो. बरोबर. आणि ॲक्सिलरेट करतो म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीचं स्पीड वाढवतो. ठीक आहे. मग ॲक्सिलरेट जेव्हा आपण म्हणतो इथे हास्टन. ठीक आहे. ॲक्सिलरेट माहिती आहे सगळ्यांना. हास्टन हा नवीन वर्ड आहे, म्हणजे स्पीड अप, टू स्पीड अप द प्रोसेस. मग ती कुठलीही गोष्ट असेल. ठीक आहे. सो ॲक्सिलरेट म्हणजे तुमची जी स्पीड आहे त्या गोष्टीचा जो पेस आहे तो वाढवणं. ॲक्सिलरेट, हास्टन, स्पीड अप द प्रोसेस. अक्युमुलेट म्हणजे कलेक्ट, स्टोअर, अमास. तर स्टोअर पण माहीत असेल, कलेक्ट पण माहीत असेल, अक्युमुलेट पण बऱ्यापैकी माहीत असेल. अमास लक्षात ठेवा की एखादी गोष्ट अक्युमुलेट होणं म्हणजे आपण म्हणतो ना की अक्युमुलेशन ऑफ डिपॉझिट्स ओव्हर रिव्हर बँक, म्हणजे नदीच्या काठावर जे गाळ आहे तो साचला म्हणजे अक्युमुलेट झाला, तिकडे कलेक्ट झाला. कळतंय. अक्युमुलेशन की तिकडे साचणं. अक्युमुलेशन ऑफ गार्बेज, कचरा चा ढीग होता, म्हणजे अक्युमुलेशन ऑफ हीप ऑफ गार्बेज या पद्धतीने तुम्ही बोलू शकता की त्याचा ढिगारा होता वगैरे वगैरे असं काहीतरी. सो अक्युमुलेशन कळतं तुम्हाला, कलेक्ट होणं, एखादी गोष्ट साठणं, साचणं म्हणजे अक्युमुलेशन. या अक्युमुलेट, इथे डबल सी आहे पण एम सिंगल आहे. अक्युमुलेट. चलो इथेच स्पेलिंगवर लक्ष द्या बरं. लिहिताना जेव्हा तुम्ही लिहित असाल, नोट डाऊन करत असाल तर स्पेलिंग केअरफुली, राईट द स्पेलिंग केअरफुली, ईच अँड एव्हरी वर्ड. अक्युरेट, अप टू द मार्क. हे सिम्पल आहे. एखादी गोष्ट एकदम अक्युरेट आहे म्हणजे अप टू द मार्क आहे, म्हणजे परफेक्ट आहे, व्यवस्थित आहे. अक्युरेट, अप टू द मार्क. ॲडॅमंट, हार्ड अँड इनफ्लेक्झिबल. इनफ्लेक्झिबल कळतं तुम्हाला, 2 प्रकारच्या गोष्टी असतात, म्हणजे फ्लेक्झिबल आणि इनफ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल अशा गोष्टी किंवा अशा व्यक्ती की ज्यांना आपण इझिली चेंज करू शकतो, इझिली मोल्ड करू शकतो. इनफ्लेक्झिबल म्हणजे अशा गोष्टी की ज्या रिजिड आहेत. रिजिड म्हणजे ताठर आहेत, त्या पटकन चेंज नाही होत. म्हणजे पॉलिटीमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर असं म्हटलं जातं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ मिक्सचर ऑफ बोथ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. का, कारण आपल्याकडे अशा काही प्रोव्हिजन्स आहेत त्या इझिली आपण अमेंड करू शकतोय की ज्या फ्लेक्झिबल आहेत, पण खूप साऱ्या अशा प्रोव्हिजन आहेत रिलेटेड टू फेडरॅलिझम ज्या आपण इझिली नाही चेंज करू शकत. सो दोज आर रिजिड. कळतंय. सो रिजिड आणि फ्लेक्झिबल हे दोघं एकमेकांना अपोजिट आहेत. ऑब्वियसली आपण जेव्हा अँटोनिम्सचं लेक्चर घेऊ त्यावेळेस तर ते क्लिअर होईलच तुम्हाला. ठीक आहे. सो ॲडॅमंट, हार्ड, इनफ्लेक्झिबल म्हणजे अशी गोष्ट की जी इझिली चेंज नाही करता येत. कळतंय. नॉट इझिली चेंजेबल. मग हे दोन्ही व्यक्तीसाठी पण लागू होतं आणि वस्तूंसाठी सुद्धा. ठीक आहे. मग त्या व्यक्ती असतील तर आपण म्हणतो ना की नाही बाबा त्याला कन्व्हिन्स करणं कठीण आहे, तो खूप इनफ्लेक्झिबल आहे, म्हणजे तो खूप रिजिड आहे. कळत आहे की तो नाही चेंज होणार. सो त्याला म्हणतात की एखादी व्यक्ती पण असू शकते, एखादी वस्तू असू शकते, एखादी प्रोव्हिजन असू शकते. चलो ॲबोर्ड्स म्हणजे लिव्हिंग प्लेसेस, ड्वेलिंग्स. आपण म्हणतो ना कोल्हापूर इज द ॲबोर्ड ऑफ गॉडेस महालक्ष्मी, की देवी किंवा आई महालक्ष्मीचं घर म्हणजे काय तर कोल्हापूर, तिकडे आहे ॲबोर्ड. मग ॲबोर्ड म्हणजे राहण्याचं ठिकाण, लिव्हिंग प्लेस, ड्वेलिंग्स. ठीक आहे. सो हा शब्द TCS IBPS बऱ्याच ठिकाणी वापरतो, त्यामुळे ड्वेलिंग्स तुम्हाला माहिती पाहिजे. ड्वेलिंग्स म्हणजे राहण्याची जागा. ठीक आहे. लिव्हिंग प्लेसेस, ॲबोर्ड्स पण बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल. ड्वेलिंग्स लक्षात ठेवा. या चलो नेक्स्ट, ॲडमॉनिश. हा आतापर्यंत 5 ते 6 वेळा TCS IBPSला येऊन गेला आहे.
तो सिनॉनिम म्हणून पण आलाय, तुमचा अँटॉनिम म्हणून पण आलाय. ठीक आहे. सो ॲडमॉनिश खूपदा येऊन गेलाय. सो यू मस्ट नो, म्हणजे हे तर तुम्हाला माहीत असेलच. ज्यांनी PYQची सिरीज व्यवस्थित बघितली त्यांना तर हा वर्ड परफेक्टली माहीत असेल. ॲडमॉनिश, एखाद्या व्यक्तीला वॉर्निंग देणं. ठीक आहे. आय हॅव ऑलरेडी ॲडमॉनिश यू, मी तुला ऑलरेडी ॲडमॉनिश केलं आहे. आणि ह्याच्या विरुद्ध असतं ॲडमायर, म्हणजे कौतुक करणं. ठीक आहे. ॲडमायर आणि ॲडमॉनिश दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सो इथे लक्षात ठेवा, ॲडमॉनिश, वॉर्निंग. एखाद्या व्यक्तीला वॉर्निंग देणं, वॉर्निंग कळतं ना की धमकी देणं. ॲडमॉनिश, वॉर्निंग, धमकी देणं. चलो नेक्स्ट, ॲडव्हर्सिटी, मिसफॉर्च्यून, डिस्ट्रेस. ॲडव्हर्सिटी म्हणजे अशी कुठली तरी गोष्ट की जी आपण बोलतो ना की वाईट आहे, किंवा असं कुठल्या तरी गोष्टीतून तुम्ही फेस करताय की जो प्रॉब्लेमॅटिक आहे, त्याला म्हणतात ॲडव्हर्सिटी. प्रॉब्लेमॅटिक कंडिशन ज्याला आपण बोलतो ना, प्रॉब्लेमॅटिक कंडिशन, सिच्युएशन. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॉब्लेममध्ये असता त्यावेळेस तुम्ही ॲडव्हर्सिटीमध्ये असता. आय एम फेसिंग ॲडव्हर्सिटी नाव. ठीक आहे, की मी आता प्रॉब्लेम फेस करते. ठीक आहे. एखादं काय म्हणू शकतो आपण, मग ती ॲडव्हर्सिटी कुठलीही असू शकते, तो प्रॉब्लेम कुठलाही असू शकतो. प्रॉब्लेम इन द सेन्स ते तुमच्यावर येणारं एखादं संकट पण असू शकतं, किंवा एखादा नॉर्मल प्रॉब्लेम पण असू शकतो. ॲडव्हर्सिटी असं लक्षात ठेवा. ॲडव्हर्सिटी म्हणजे प्रॉब्लेमॅटिक कंडिशन. ॲफ्लिक्ट, पनिश, सबड्यू. सो इथे बघा, पनिश तुम्हाला माहितीच आहे की एखादी व्यक्ती आहे. ठीक आहे. आणि ती तुम्हाला ॲफ्लिक्ट करते आहे, पनिश करते, सबड्यू करते आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला आपण पनिश करणं, सबड्यू करणं म्हणजे काय, तर शिक्षा देणं. शिक्षा देणं इन द सेन्स त्या व्यक्तीशी चांगलं न वागणं, म्हणजे त्या व्यक्तीला त्रास होईल ना अशा प्रकारे वागणं ठेवणं, ह्याला म्हटलं जातं अफ्लिक्ट. म्हणजे पनिशवरून तर तुम्हाला कळतंच आहे, म्हणजे नॉट ॲक्च्युली शिक्षा देणं, पण समथिंग विच इज नॉट फेवरेबल. म्हणजे एखादी गोष्ट अशी की जी खूप अशी छान नाही आहे, जी गोष्ट चांगली नाही आहे, ती वाईट आहे, जिच्यामुळे त्रास होणार आहे समोरच्याला, अशी गोष्ट म्हणजे पनिश, सबड्यू, अफ्लिक्ट. ठीक आहे. इथे तुम्ही लिहू शकता नॉट गुड, बॅड थिंग्स, आणि या त्रास हाच त्याच्यासाठी योग्य वर्ड आहे. म्हणजे एखाद्याशी चांगलं न वागणं, वाईट वागणं. ओके. हां. अफ्रेड, फिअरफुल, अशी गोष्ट की ज्या गोष्टीला तुम्ही घाबरताय, अफ्रेड आहात. ठीक आहे. आय एम अफ्रेड ऑफ डॉग्स. ठीक आहे. अफ्रेड किंवा फिअरफुल. फिअर, भीती, भीतीदायक. अफ्रेड. चलो, ॲग्रेवेट. ॲग्रेवेट, heighten, intensity. So when we are saying aggravate na, so it's like the situation or the intensity. म्हणजे एखाद्या गोष्टीची इंटेन्सिटी खूपच वाढली बाबा, एकदम हायटन आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की द थिंग्स ॲग्रेवेटेड व्हेरी क्विकली. म्हणजे एखादी अशी गोष्ट की जी खूपच कठीण होत गेली, म्हणजे खूप फटाफट गोष्टी बदलत गेल्या आणि कठीण होत गेल्या. सो त्याला आपण म्हणतात ॲग्रेवेट. ठीक आहे. म्हणजे आपण बोलतो ना थिंग्स ॲग्रेवेटेड व्हेरी क्विकली, किंवा सिच्युएशन वॉज व्हेरी ॲग्रेवेटिव्ह देन. ठीक आहे. म्हणजे काय की एखाद्या गोष्ट खूप कठीण होत जाणं, बिकम व्हेरी डिफिकल्ट, बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. ॲग्रेवेट, बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. Things become very difficult. चलो. अजाईल. अजाईल अगेन मार्केट इम्पॉर्टंट. हा ऑलरेडी येऊन गेलाय 4-5 वेळा तुमच्या TCS IBPSला अजाईल हा शब्द येऊन गेलेला आहे. ठीक आहे. अजाईल म्हणजे अशी व्यक्ती की जी एकदम चपळ आहे. लहान मूल बघा कसं असतं, एकदम चपळ असतं, इकडून तिकडे फिरत असतं. सो अजाईल, चपळ.
ह्याला तुम्हाला अँटोनिम पण येऊन गेला आहे, म्हणजे सिनॉनिम आणि अँटोनिम दोन्हीसाठी अजाईल हा शब्द विचारलेला आहे. म्हणजे निम्बल हा त्याला अपोजिट वर्ड आहे, अँटोनिम्समध्ये ते बघितलंच असेल आपण. ठीक आहे, सो अजाईल, निम्बल हे लक्षात ठेवा. म्हणजे चपळ. अजाईल असणं म्हणजेच निम्बल असणं, चपळ असणं. चपळ कळतं तुम्हाला, एकदम क्विक मुव्हिंग गोष्टी असतात ना, क्विक मुव्हिंग. त्याला म्हटलं जातं अजाईल, निम्बल. ठीक आहे, ऑलरेडी येऊन गेलेला आहे TCS IBPSला. अलर्ट, विजिलंट, वॉचफुल हा वर्ड पण येऊन गेला. विजिलंट, वॉचफुल. ठीक आहे, म्हणजे जागृत ज्याला आपण म्हणतो. आपला एक आयोग आहे बघा, विजिलन्स कमिशन, पॉलिटीमध्ये तुम्ही वाचलं असेल. सो विजिलन्स कमिशन, दक्षता आयोग. दक्षता म्हणजे जागृत असणं, बरोबर. सो विजिलन्स, विजिलंट हा नाऊन आहे. ठीक आहे, अलर्ट असणं, एखादी व्यक्ती की जी एकदम अलर्ट आहे, जागृत आहे. सो त्याला म्हटलं जातं अलर्ट असणं, विजिलंट असणं, वॉचफुल. येस. देन यू नो अलॉय. अलॉय म्हणजे काय? ब्रास आहे, ब्रॉन्झ आहे, हे सगळे काय आहेत? अलॉय आहेत. म्हणजे हे कॉपर, टीन, झिंक वगैरे असे वेगवेगळे एलिमेंट्स एकत्र करून आपण म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्र करून जेव्हा आपण नवीन एलिमेंट बनवतो, जसं स्टेनलेस स्टील आहे. हां, सो हे एलिमेंट्स काय असतात? हे मिक्सचर असतात. सो जेव्हा वेगवेगळ्या मेटल्सचं मिक्सचर केलं जातं ना, तेव्हा त्याला अलॉय म्हटलं जातं. ठीक आहे, सो अलॉय कळतं तुम्हाला, मिक्सचर ऑफ मेटल्स इज कॉल्ड ॲज अलॉय. मग त्यात तुमचं सगळं येईल, ब्रास येईल, ब्रॉन्झ येईल, स्टेनलेस स्टील येईल आणि बरेच काही काही आहेत. खूपच आहेत, म्हणजे आता इथे लिस्ट नको सांगायला. आय होप यू आर गेटिंग की मिक्सचर ऑफ मेटल्सला अलॉय म्हटलं जातं. ठीक आहे, आणि अलाय वेगळं. जर अलाय आलं ना, अलायन्समधला अलाय, तर ते फ्रेंड्स असतात. ठीक आहे, मित्रांसाठी पण अलाय होतं, म्हणजे आपण बोलतो ना त्यांचा अलायन्स आहे, त्यांची युती आहे, मग ते फ्रेंड्स. तो वर्ड वेगळा, अलॉय वेगळा, अलाय वेगळा. ठीक आहे. ॲल्युरे म्हणजे अट्रॅक्टिव्ह, एंटाईस, म्हणजे अशी गोष्ट की जी एकदम अशी छान आहे. ॲल्युरे म्हणतो ना आपण, की एकदम तुम्हाला अट्रॅक्ट करणारी, बेसिकली अट्रॅक्टिव्ह गोष्ट म्हणजे ॲल्युरे, एंटाईस. हा वर्ड नोट डाऊन करून घ्या, ह्याच्यावर अजून प्रश्न नाही आहे. बाकी ॲल्युरे माहिती आहे, ॲल्युरेवर पण प्रश्न येऊन गेला आहे ऑलरेडी TCS IBPSला. ॲल्युरेवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे, ज्यांनी ऑलरेडी PYQची सिरीज केली आहे त्यांना ह्यातले बरेचसे शब्द माहिती आहेत. कारण सी व्हॉट एव्हर वर्ड्स वी आर टेकिंग ना, म्हणजे ते PYQs तर डेफिनेटली त्यात इन्क्लुडेड आहेतच. डेफिनेटली इन फ्युचर काय विचारलं जाऊ शकतं याचं प्रेडिक्शन पण मोस्ट प्रेडिक्टेड वर्ड्स आहेत हे. ठीक आहे, सो PYQs पण यात तुम्हाला सापडतीलच. ॲल्युरे, अट्रॅक्टिव्ह, एंटाईस. येस, हे बघा, अलाय, आलाच म्हणजे कलिग, फ्रेंड्स. इथे तुम्ही कंपॅनियन पण घेऊ शकता. ठीक आहे, अलाय, कलिग, फ्रेंड्स, कंपॅनियन. कलिगची स्पेलिंग बघा, COLLEAGUE. ठीक आहे, कलिगची स्पेलिंग ही आहे, लक्षात ठेवा. ॲटलिस्ट डोळ्याकडून जाऊ द्या काय आहे, कसं आहे. COLLEAGUE एक्झामला जर आलीच करेक्ट स्पेलिंगमध्ये तर चुकता कामा नये. ॲम्बिगस म्हणजे वेग, अनक्लिअर, अशी गोष्ट की जी अस्पष्ट आहे, क्लिअर नाही आहे, नॉट क्लिअर. ॲम्बिगस, अनक्लिअर, अस्पष्ट म्हणतो ना आपण. आता ॲम्बिगस वरून आहे ना अजून एक शब्द आहे बघा, ॲम्बिडेक्स्ट्रस. म्हणजे असे खूप सारे वर्ड आहेत ॲम्बीवरून. ॲम्बी म्हणजे, ॲम्बीचं मिनिंग लक्षात ठेवा, अस्पष्ट, जे स्पष्ट नाही ते म्हणजे ॲम्बी. मग डेक्स्ट्रस म्हणजे ॲम्बिडेक्स्ट्रस. ॲम्बिगस, ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे जे अस्पष्ट आहे, जे वाचता येत नाही आहे.
सो ॲम्बीवरून असे खूप सारे वर्ड्स आहेत. म्हणजे हे तुमचं काय म्हणतो आपण की होमवर्क असेल की असे जे काही ॲम्बीशी रिलेटेड वर्ड आहेत ना, ॲम्बिडेक्स्ट्रस, ॲम्बिगस आणि अजून खूप सारे. ठीक आहे. सो ज्याच्यामध्ये अस्पष्टला रिलेटेड काही ना काही वर्ड्स बनले आहेत त्याची लिस्ट काढा. ठीक आहे. सो यू शुड नो. जर ह्याच्यावर क्वेश्चन येतो आहे तर आपल्याला माहीत पाहिजे त्याच्याशी रिलेटेड अदर वर्ड्स ऑल्सो. ओके. चलो नेक्स्ट. ॲमिएबल म्हणजे कॉर्डियल, फ्रेंडली, म्हणजे एकदम चांगले रिलेशन्स आहेत. वी हॅव अ ॲम्बियल रिलेशन्स. आमचे एकदम चांगले नातेसंबंध आहेत, आमचे एकदम चांगले रिलेशन्स आहेत. म्हणजे म्हणतो ना आपण की वी आर आवर फॅमिली हॅव कॉर्डियल रिलेशन्स. ठीक आहे. किंवा नेपाळ अँड इंडिया हॅव कॉर्डियल रिलेशन्स. म्हणजे चांगले रिलेशन्स आहेत, मैत्रीपूर्ण आहेत. कळतं. फ्रेंडली, मैत्रीपूर्ण ज्याला आपण म्हणतो, चांगले रिलेशन्स. एलियन म्हणजे फॉरेन. आता बघा, एलियन फॉरेन झालंच म्हणजे काय तर सपोज एखादा आदिवासी एरिया आहे आणि त्या आदिवासी एरियामध्ये तुम्ही गेलात तर त्यांच्यासाठी तुम्ही एलियन आहात. का? कारण तुम्ही त्यांच्या एरियात राहत नाही. सो अकॉर्डिंग टू देम तुम्ही काय आहात, त्यांच्यासाठी फॉरेनर आहात. फॉरेनर म्हणजे कोण की जे आपल्या लँडचे नाही आहेत, जे आपल्या पर्टिक्युलर ट्राईबमधले, आपल्या पर्टिक्युलर एरियामधले नाही आहेत. सो एलियन म्हणजे नॉट नेसेसरी की ते जे तो जो जादू होता आणि तो दुसरा कुठल्या तरी प्लॅनेटवरून आला होता. हां, तर ते तसं नाही. कळतं आहे. एलियन म्हणजे कोणी पण की जो आपल्या कम्युनिटीमधला नाही आहे. पहिल्या काळात तर गावातला नसणं ह्याला पण ही वॉज अ फॉरेन टू दॅट विलेज. ही वॉज अ फॉरेन टू दॅट विलेज किंवा ही वॉज अ एलियन टू दॅट विलेज. म्हणजे त्याच्यासाठी त्या पर्टिक्युलर ठिकाणचं नसणं म्हणजे फॉरेनर किंवा मग एलियन. कळतं आहे. सो एलियन म्हणजे पर्टिक्युलरली तो एलियन असं नसतं. आपल्यासाठी जसं तो एलियन आहे तसं आदिवासींसाठी आपण पण एलियन आहोत. कळतं आहे. म्हणजे एलियन म्हणजे काय की आपल्या कम्युनिटीमधलं नसणं. एलियन इज नॉट वर्ड फॉर दॅट. म्हणजे असं नाही की ते लोक म्हणजे एलियन त्यांचं नाव आहे. दे आर एलियन फॉर अस. ते आपल्यासाठी फॉरेन एलियन आहेत. म्हणजे आपल्यापासून वेगळे कोणीतरी आहेत. कळतं. असं असणं म्हणजे एलियन असणं. मग गावागावांमध्ये पण एलियन असू शकतात. तुम्ही कोणासाठी तरी एलियन असू शकता. कळतं. म्हणजे तुम्ही एलियन नाही, ते एलियन आहेत असं नाही आहे. तुम्ही त्यांच्यासाठी एलियन आहात. गेटिंग एलियनचा अर्थ. चलो नेक्स्ट. अपील, प्लीड. यू नो की आम्ही कोर्टमध्ये अपील केलं आहे. सो जेव्हा आपण म्हणतो की अपील केलं आहे किंवा प्लीड केलं आहे की प्लीडर असतो बघा. बेसिकली कोर्टात प्लीडर असतो, तो अपील करतो. म्हणजे तो काय करतो की कोर्टला प्लीड करतो की हे असं असं आहे, ही हे आणि हा अन्याय झाला आहे. आणि म्हणजे बेसिकली आपण आवाहन करत असतो समोरच्याला की ही अशी अशी केस आहे की ज्यात प्रॉब्लेम आहे आणि अन्याय झाला आहे आणि आम्हाला न्याय हवा आहे, असं आवाहन करतो आपण. सो एखाद्या गोष्टीला प्लीड करणं म्हणजे आवाहन करणं. आव्हान आणि आवाहन दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आवाहन कळतंय तुम्हाला, एखाद्या गोष्टीचं आवाहन करतो आपण. अपील रायटिंग होतं बघा शाळेत. अपील रायटिंग काय करायचो आपण, ब्लड डोनेशन कॅम्प आहे तर लोकांना अपील करायचो, आवाहन करायचो की बाबांनो या आणि ब्लड डोनेट करा. सो ते म्हणजे आवाहन करणे, या आणि एखादी चांगली गोष्टीसाठी आपण आवाहन करतो. ऑन दी अदर हँड आव्हान म्हणजे काय तर एखाद्याला चॅलेंज करणं. कळतंय. सो दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अपील, प्लीड, आवाहन. ठीक आहे. नेक्स्ट. आर्ज्युअस. आर्ज्युअस म्हणजे डिफिकल्ट, कठीण गोष्ट. सो इट वॉज अ आर्ज्युअस टास्क, इट वॉज अ डिफिकल्ट टास्क, त्याला म्हटलं जातं आर्ज्युअस. ऑडिबल, हर्ड. आपण म्हणतो ना ॲम आय ऑडिबल म्हणजे माझा आवाज येतोय का. ऑडिबल असणं किंवा ऑडिबल रेंज काय आहे, प्रत्येकाची ऑडिबल रेंज वेगळी आहे. म्हणजे ह्युमन 20 to 20,000 हर्ट आपली हर्ट्सपर्यंत आपली ऑडिबल रेंज आहे. तर काही असे आहेत की जे सुपरसॉनिक आहेत, काही सबसॉनिक आहेत. कळतं. मग ते जी रेंज असते ऑडिबल रेंज म्हणजे जी ऐकू येण्याची क्षमता म्हणजे ती जी रेंज असते ऑडिबल ऐकू येणं. ठीक आहे. हर्ड.
ऑडिबल राहील लक्षात. ऑडिबल रेंज प्रत्येकाची वेगळी असते. ओके. देन ऑगमेंट. ऑगमेंट म्हणजे इन्क्रीज, एखादी गोष्ट वाढणे, एखाद्या गोष्टीत वाढ होणे म्हणजे ऑगमेंट. सो ऑगमेंटेड डिसीज किंवा आपण म्हणतो ना की दॅट थिंग्स आर ऑगमेंटेड नाव, एखादी गोष्टीमध्ये वाढ झाली आहे, हां त्याला म्हटलं ऑगमेंट किंवा इन्क्रीज. या देन ऑस्पिशियस. तर हा वर्ड पण खूपदा आला आहे, पण ऑस्पिशियसला ना खूप छान वर्ड यूज केला आहे TCS IBPSने. नाव आय एम नॉट गेटिंग ॲक्च्युली, पण आपल्या PYQच्या सिरीजमध्ये आपण घेतलं आहे आणि खूपदा आलं आहे TCS IBPSला ऑस्पिशियससाठी ही गोष्ट की फेवरेबल प्रॉपिशियस नाही, हे दोन वर्ड तर नवीनच. म्हणजे फेवरेबल तुम्हाला माहिती आहे, प्रॉपिशियस माहीत असेल. ऑस्पिशियससाठी अजून एक वर्ड आहे आणि ऑस्पिशियस आहे ना तुम्हाला दोन्ही विचारलं आहे, सिनॉनिममध्ये पण विचारलं आहे, अँटॉनिममध्ये पण विचारलं आहे. सो यू मस्ट नो. ओके. ऑस्पिशियस, फेवरेबल, प्रॉपिशियस म्हणजे शुभ गोष्टी, शुभ किंवा मंगल ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे ऑस्पिशियस. ऑस्टर. ऑस्टर म्हणजे सिम्पल आणि नीट. ऑस्टरची स्पेलिंग बघा, AUSTERE. एखादी गोष्ट की जी खूपच छान, सिम्पल आहे पण छान आहे, सिम्पल आहे, नीट आहे, नीट नेटकी आहे, सो त्याला आपण म्हणतो ऑस्टर. ठीक आहे. ऑस्टर सिम्पल आणि नीट असणं एखादी गोष्ट. बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या खूप छान असतात पण अस्ताव्यस्त असतात, पण काही गोष्टी खूप सिम्पल असतात बट नीट नेटक्या असतात. ठीक आहे. सो ह्याला म्हटलं जातं ऑस्टर. ॲनिहिलेशन. ॲनिहिलेशन हा शब्द आपण बऱ्याचदा वापरतो. पुस्तक पण आहे बघा, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. सो ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे काय, की ती काढून टाकायची आहे, रिमूव्ह करायची आहे. सो एखादी गोष्ट समूळ नष्ट करणं म्हणजे ॲनिहिलेशन. ठीक आहे. ॲनिहिलेशन म्हणजे एखादी गोष्ट समूळ नष्ट करून टाकणं. दॅट डिस्ट्रक्शन, ऑब्लिटरेशन. स्पेलिंगवर लक्ष द्या, मोठे मोठे जे वर्ड्स आहेत ना त्याच्यामध्ये टरेशनला टी आहे, ए नाही आहे, इथे तुम्हाला ए देतील. ऑब्लीला आयच्या जागी ई देतील. असे मिस्टेक करतं TCS IBPS. जर तुम्ही बघितलं असेल ना ते स्वरांमध्ये तुम्हाला गोंधळ होतात आणि इथेच मोस्ट ऑफ आयच्या जागी ई यूज करतात, एच्या आणि इथे पण ईच्या जागी ए किंवा एच्या जागी ई, ह्या 3 लेटरमध्येच गोंधळ घातलेला असतो. त्यामुळे हे 3 लेटर कधी पण तुम्हाला स्पेलिंग एरर म्हटलं ना, तुमचं पहिलं लक्ष गेलं पाहिजे AEIO, AEI या 3 गोष्टींवरती. ओ आणि यू मध्ये फारसं तसं कन्फ्यूज होण्यासारखं नाही आहे किंवा त्या गोष्टी ज्या पटकन कळून येतात, पण AE आणि आय हे मात्र कधी कधी तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी यांचीच रिप्लेसमेंट केलेली असते. त्यामुळे ह्या 3 लेटरवरती नेहमी लक्ष द्यायचं. वाचताना सुद्धा ट्रेस करायचं, हां इथे ई नाही आहे, ए आहे. कळतं आहे. चलो. ॲनिहिलेशन, डिस्ट्रक्शन, ऑब्लिटरेशन, एखादी गोष्ट नष्ट करणे. ॲव्हॅरिशियस. मला वाटतं आपण तो पार्ट 3 घेतला 2023चा, त्याच्यात हा वर्ड होता. म्हणजे आय एम टेलिंग यू ना की इथूनच येत आहे वोकॅब सगळं. म्हणजे असं नाही आहे की वोकॅब कुठलं वेगळं येतं आहे, आपण करत नाही हा पार्ट वेगळा, बट त्यांचा जो सोर्स आहे तो एकदम बेसिक सोर्स आहे, असं नाही आहे की कुठलंही विचारत आहेत. कळतं आहे. सो ॲव्हॅरिशियस मीन्स ग्रीडी, आपल्याला माहिती आहे, लालची. हावरा ज्याला आपण म्हणतो ॲव्हॅरिशियस. या ॲव्हॅरिशियस, जेव्हा जेव्हा ॲव्हॅरिशियस आलाय मी तुमचं लक्ष वेधलं आहे वोरॅशियसवरती. तर ॲव्हॅरिशियस आणि वोरॅशियस 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हा असतो ग्रीडी पैशांसाठी आणि वोरॅशियस असतो हावरा खाण्यासाठी. कळतं. सो दोन्ही कुठेतरी एका लाईनवरती आहेत, थोडेफार सिमिलर आहेत, शियस. त्यामुळे लक्षात ठेवा दोन्ही पण शब्द. इथे पण स्पेलिंगवर लक्ष द्या, ॲव्हॅरिशियस आहे. काल आपण एक वर्ड बघितलं होतं ज्यात त्यांनी TIOUS केलं होतं. सो सी आणि टी इथे पण लक्ष द्यायचं की ॲव्हॅरिशियस, वोरिशियस
खूप सारे जे शब्द आहेत की जिकडे TION लागतं. हां, कन्सिडरेशन, पण काही वेळेस CIOUS लागतं. सो ते लक्ष द्या. टी आणि सी म्हणजे तुम्हाला म्हटलं ना AE मध्ये कन्फ्यूज करतात, EI मध्ये कन्फ्यूज करतात, तसं सी आणि टी मध्ये कन्फ्यूज करतात. हे कीवर्ड येतात, हे की लेटर आहेत. जेव्हा तुम्ही स्पेलिंग वाचता तेव्हा काय करायचं असतं, व्यंजनांमध्ये तुम्ही फरक नाही पडत. तुम्हाला माहिती आहे म म्हटलं की एमच येणार आहे, ब म्हटलं की बीच येणार आहे. यू हॅव टू फोकस ऑन दीज लेटर्स. ह्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे, या वॉवल्समध्ये आणि या सी आणि टीमध्ये. चलो. ॲव्हर्जन. ॲव्हर्जन म्हणजे डिसलाईक. डिसलाईक कळतं तुम्हाला, हेट. एखाद्या गोष्टीचा द्वेष करणं म्हणजे ॲव्हर्जन. ॲव्हर्जन, डिसलाईक. ठीक आहे, सिम्पल आहे, नथिंग डिफिकल्ट. स्पेलिंगवर फक्त लक्ष द्या. ॲडिपोज, ऑलिजिनियस आणि फॅटी. तुम्हाला माहिती आहे का आपल्या बॉडीमध्ये खूप सारे टिश्यूजचे प्रकार आहेत, टाईप्स ऑफ टिश्यूज. त्यात आपण बघतो ॲडिपोज टिश्यूज. सो ॲडिपोज टिश्यूज काय असतात, फॅट्सने बनलेले टिश्यू असतात. ते जाड असतात, त्यांची साईज मोठी असते. सो ॲडिपोज म्हणजे जाड, एखादी जाड गोष्ट म्हणजे ॲडिपोज. कळतं. ऑलिजिनस आणि फॅटी. ठीक आहे, ॲडिपोज. ते पण स्पेलिंगवर लक्ष द्या. ॲडिपोज कशी आहे, ADIPOSE. ऑलिजिनस. फॅटी. फॅटी तर ठीक आहे, माहिती असेल तुम्हाला. मग अशी आपण एक वर्ड बघितला, अजाईल. अजाईल हा नाऊन होता. आता इथे म्हटले अजिलिटी, हे ॲडजेक्टिव्ह झालं. ठीक आहे. सो अजिलिटी, क्विकनेस. मग अशी म्हटलं होतं ना अजाईल, निंबल, चपळ. सो क्विकनेस. एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादी गोष्ट एकदम अशी अजाईल, एकदम क्विक का आहे, कळतं. सो त्याला म्हटलं जातं अजिलिटी, क्विकनेस. चलो नेक्स्ट, बॅनिश्ड. बॅनिश्ड म्हणजे एक्सपेल्ड. एखाद्या व्यक्तीला आपण देशातून काढून टाकतो बघा, किंवा एखाद्या जागेवरून, एखाद्या ठिकाणावरून तिला तिकडून हाकलून दिलं जातं, बॅनिश केलं जातं, एक्सपेल केलं जातं. एखाद्या कंट्रीतून एका पर्टिक्युलर टाईमसाठी असेल किंवा कायमचं असेल, त्याला एक्सपेल करणं म्हणतात, बॅनिश्ड म्हणतात. कळतं की देशातून काढून टाकलं, एखाद्या देशातून तुम्हाला निष्कासित केलं आहे म्हणा, ज्याला आपण म्हणतो ना की काढूनच टाकलं आहे बाबा, आता जा तू, कायद्यानुसारच तुला सांगितलं आहे, ह्या देशात एंट्री नाही आहे. सो त्याला म्हटलं जातं एखाद्या देशातून काढून टाकणं म्हणजे बॅनिश्ड, एक्सपेल्ड. LLED, एक्सपेल्ड. बँकरप्ट, रुएंड, इन्सॉल्वेंट. बँकरप्ट, रुएंड, इन्सॉल्वेंट म्हणजे आपण क्वालिफिकेशन्समध्ये बघतो बघा. क्वालिफिकेशन्स म्हणजे डिस्क्वालिफिकेशन. द पर्सन शुड नॉट बी इन्सॉल्वेंट. ओके. इन्सॉल्वेंट म्हणजे काय की ज्याच्यावर खूप सारं कर्ज आहे, नादार ज्याला आपण म्हणतो बघा की नादारी आहे, दिवाळखोर आहे, त्याच्यावर इतकं लोड आहे की त्याला त्याचा पैसा फेडता येत नाही आहे, त्याला त्याचं कर्ज फेडता येत नाही आहे, त्याला बँकरप्ट असं म्हणतात. शब्दावरून कळतं आहे ना, बँकरप्ट. बँकरप्ट ओके. ते म्हणजे दिवाळखोर आहे, नादार आहे, तो कर्जबाजारी आहे, त्याच्यासाठी आपण म्हणतो रुएंड, म्हणजे जो एकदम बर्बाद झाला आहे. रुएंड म्हणजे काय की रुएंड हा शब्द या गोष्टींसाठी पण येतो की आपण म्हणतो ना दॅट, समजा एखादं साम्राज्य होतं, दॅट एम्पायर वॉज रुएंड ड्यू टू नॅचरल डिझास्टर और नॅचरल कलॅमिटी. की एखादी नॅचरल कलॅमिटी आली, एखादं नैसर्गिक संकट आलं आणि त्यामुळे ते जे काही साम्राज्य होतं, जे की एम्पायर होतं, की ती जी काही सिव्हिलायझेशन होती ती नष्ट झाली ना, रुएन. त्याच्यासाठी पण तुम्ही रुएन हा शब्द वापरू शकता. ठीक आहे. इन्सॉल्वेंट. बार्बॅरस हा वर्ड पण येऊन गेलाय तुम्हाला. बार्बॅरस, सेवेज, ब्रुटल म्हणजे रानटी म्हणतो बघा आपण की एकदम बार्बॅरस पीपल म्हणजे काय, अनसिव्हिलाइज्ड पीपल. ठीक आहे. एकतर त्या अर्थाने तुम्ही घेऊ शकता किंवा दुसरा म्हणजे एकदम एकदम
सडेतोड असं काहीतरी असणं, म्हणजे इट वॉज अ सॅवेज रिप्लाय, म्हणजे एखाद्याने आपल्याला काहीतरी बोलला, टॉन्ट दिला आणि तुम्ही जे उत्तर दिलं ना तो एकदम सॅवेज रिप्लाय होता, कळतंय, म्हणजे एकदम भारी होता. सो असं काहीतरी, कळतंय. सो 2 अर्थाने तुम्ही घेऊ शकता, एक तर बार्बरस म्हणजे अनसिव्हिलाइज्ड आणि दुसरं म्हणजे ब्रुटल, सॅवेज. ओके, म्हणजे एकदम वाईट पद्धतीने. ही वॉज अ ब्रुटली किल्ड, बिचाराला एकदम वाईट पद्धतीने मारलं होतं, कळतंय, ब्रुटली. हां, किल्ड येईल, बिट येईल असं, कळतंय, एकदम वाईट पद्धतीने. किंवा सॅवेज रिप्लाय म्हणजे एकदम एकदम सडेतोड उत्तर देणं. बार्बरस रानटी पीपल म्हणतो ना आपण, की अनसिव्हिलाइज्ड पीपल, ज्यांना काही माहीत नाही आहे कसं राहावं, व्हॉट इज क्लीनलीनेस आणि बाकी सगळं धर्माच्या गोष्टी, हे ते, म्हणजे असं अनसिव्हिलाइज रानटी आहेत ते, कळतंय, बार्बरस. ओके, ब्लंडर म्हणजे मिस्टेक, चूक. इट वॉज अ ग्रेटेस्ट ब्लंडर ऑफ माय लाईफ, की ती गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. सो त्याला म्हटलं जातं ब्लंडर, मिस्टेक, चूक. बॅशफुल, बॅशफुल म्हणजे लाजरा म्हणतो ना आपण, की एकदम लाजवट असं काहीतरी. सो बॅशफुल म्हणजे एकदम शाय, लाजणारं, लाजाळू म्हणू शकता तुम्ही, किंवा मग कळतंय, बॅशफुल, शाय. सो ही इज व्हेरी शाय, तो खूपच लाजाळू आहे, ही इज व्हेरी शाय, बॅशफुल. ओके, बॅश. बेनाइन, हार्मलेस, अशी एखादी गोष्ट की जी आपण असं म्हणतो की या दिस थिंग्स आर बेनाइन, म्हणजे हार्मलेस आहे रे, ती तुम्हाला काही त्रास न देणारी गोष्ट आहे, म्हणजे त्रास वगैरे नाही देणारे, त्रास न होणारी किंवा त्रास न देणारी गोष्ट, की जिच्यापासून काही त्रास होत नाही, की ती गोष्ट आपल्याला त्रास देत नाही, त्याला म्हणतात बेनाइन. ओके, दॅट ॲनिमल इज बेनाइन, ठीक आहे, बेनाइन ॲनिमल म्हणजे त्याच्यामुळे काही त्रास नाही होत आहे. सो बेनाइन म्हणजे काय, तर हार्मलेस, त्रास न होणारी, त्रास न देणारी. बेनेवोलन्स, okay, we'll try to complete, but if there is, so we have time restriction also, let's see किती होतं काय होतं, or else we can continue that also. Benevolence, kindness, sympathy, so bitter is different. Benevolence, kindness, sympathy. So you are getting, benevolence म्हणजे काय, की when we are saying he was a benevolent king, benevolent king म्हणजे आपण दानशूर व्यक्तींना सुद्धा बेनेवोलंट असं म्हणतो. ओके, की असे लोक की जे खूप असे काइंड आहेत, खूप चांगले आहेत, कळतं, की जे खूप दानधर्म करतात, त्यांना आपण बेनेवोलंट म्हणतो. मग बेनेवोलन्स म्हणजे काय, तर काइंडनेस किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल सिंपती असणं. जर माझ्याकडे crores of rupees आहेत आणि एखादं जर भीक मागत बसलं तर ठीक आहे, त्याला 500 रुपये देण्यात काहीच हरकत नाही. हां, ऑब्वियसली ते चुकीचे पैसे नाही दिले पाहिजे, एखाद्याला काम दिलं पाहिजे, ती गोष्ट वेगळी, त्या वादात नाही पडायचं आहे. बट यू नो की तो एक दयेचा भाव असतो, की चल खरंच एखाद्याला गरज आहे आणि मी जर मदत केली, सो इट्स लाईक की चांगली गोष्ट करतोय, दयाभाव असणं, सिंपती असणं, काइंडनेस असणं, त्याला म्हटलं जातं बेनेवोलन्स. आणि ज्या लोकांकडे बेनेवोलन्स ही क्वालिटी असते ना, त्यांना म्हटलं जातं बेनेवोलंट. ओके ओके, नेक्स्ट बघा, ब्लिथ म्हणजे ग्रेसफुल, खूपच छान गोष्टी, खूपच गोड गोष्टी, म्हणजे एकदम असं छान आहेत. सो इट वॉज अ ग्रेसफुल थिंग, इट वॉज अ ब्लिथ म्हणजे एकदम असं चांगली गोष्ट आपण म्हणतो ना, की जी खूप छान आहे, ग्रेसफुल आहे, एकदम अशी आनंददायक आहे. सो त्याला म्हटलं जातं ग्रेसफुल, एकदम खूपच छान. ओके, बोल्ड तुम्हाला माहिती आहे, बोल्ड म्हणजे डेअरिंग. ही इज अ बोल्ड पर्सन, ही इज व्हेरी बोल्ड पर्सन, म्हणजे खूपच डेअरिंगबाज आहे बाबा तो, असं आपण म्हणतो ना, की एखादा एकदम बोल्ड असेल, कळतं, बोल्ड पर्सनॅलिटी, डेअरिंग पर्सनॅलिटी. ब्रिटल म्हणजे फ्रजाईल, फ्रजाईल म्हणजे अशी गोष्ट की जी ठिसूळ आहे, म्हणजे काचेचं भांडं आहे. सो काचेचं भांडं फ्रजाईल आहे, ते जर फेकलं, तो जो ग्लास फेकला वरून खाली,
तो फुटणार आहे. म्हणजे काय आहे की तो अशी गोष्ट की जी ठिसूळ आहे, जी स्ट्रॉंग नाही आहे, तर ती कशी असते, फ्रजाईल असते. फ्रजाईल, ब्रिटल. ब्रिटल, फ्रजाईल अशी गोष्ट की जी स्ट्रॉंग नाही आहे, जी तुटते, कधीही तुटू शकते, म्हणजे ब्रिटल, फ्रजाईल. ब्रेविटी. ब्रेविटी म्हणजे कन्साइज. एखादी गोष्ट बघा की जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये नोटिसेस लावलेल्या असतात, ठीक आहे, की इन शॉर्ट तुम्हाला दिलेलं असतं हे असं असं हे आहे कळतं, सो त्याला म्हटलं जातं ब्रेविटी. की इन शॉर्ट कन्साइज साईजमध्ये, कन्साइज म्हणजे एकदम एकदम परफेक्ट साईजमध्ये, एकदम छोट्याशा साईजमध्ये काहीतरी दिलेलं असतं, सो त्याला म्हटलं जातं ब्रेविटी, कन्साइज. कॅजोले. कॅजोले म्हणजे प्रेज किंवा फ्लॅटर, म्हणजे एखाद्याची स्तुती करणं. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेज म्हणजे स्तुती असते आणि फ्लॅटर म्हणजे ना एखाद्याची उगाचच आपण बढाई मारतो बघा, म्हणजे तो असेल 10% काहीतरी चांगला, पण आपण अगदी वडवून चढवून खूपच चांगलं सांगतो, मग ते झालं फ्लॅटर. की हां, मग ते फ्लॅटरिंग झालं. सो देर इज डिफरन्स बिटवीन प्रेज अँड फ्लॅटर. पण ठीक आहे, दोघं पण कॅजोलेसाठीचं सिनोनिम आहेत. कॅजोले कळतंय, CAJOLE, प्रेज, फ्लॅटर. कॅलॅमिटी, कॅटॅस्ट्रॉफ, डिझास्टर. आपण म्हणतो ना नॅचरल कॅलॅमिटी म्हणजे नॅचरल डिझास्टर, म्हणजे नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते, आपत्ती, संकट, प्रॉब्लेम, कॅलॅमिटी, कॅटॅस्ट्रॉफ, डिझास्टर. ठीक आहे, चलो त्यानंतर कळतंय ना संकट. कॅन्डिड. कॅन्डिड आपण म्हणतो ना कॅन्डिड फोटो काढ. कॅन्डिड फोटो काढ म्हणजे काय, एकतर आपण फेक कॅन्डिड काढत असतो, हां, म्हणजे खोटे कॅन्डिड. कॅन्डिड म्हणजे काय की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं लक्ष नाही आहे आणि तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचे फोटो काढलेत, म्हणजे ते एकदम फ्रँक आहेत, एकदम ओपन आहेत, तेव्हा त्या गोष्टीला म्हटलं जातं कॅन्डिड फोटोज. म्हणजे कुठलीही गोष्ट आहे की जी कॅन्डिड आहे. कॅन्डिड म्हणजे जी ओपन आहे, फ्रँक आहे, कुठल्याही इन्फ्लुएन्स शिवाय आहे, कळतं. सो जो तुम्ही शब्द सतत यूज करता फोटोजसाठी, कॅन्डिड, त्याची स्पेलिंग पहिली गोष्ट तर बघून घ्या. कॅन्डिड, फ्रँक, ओपन, अशी गोष्ट की जी एकदम फ्रँक आहे, ओपन आहे. देन तुम्हाला माहिती आहे कार्निवोर्स. कार्निवोर्स म्हणजे जे नॉन व्हेजिटेरियन आहेत. आता इकडे बाकीचे वर्ड्स ॲड करून घ्या. कार्निवोर्स म्हणजे जे नॉनव्हेज खातात, म्हणजे कोण, टायगर आहे, बरोबर. म्हणजे बघा ना की टायगरला भूक लागली आणि त्याला जर शिकार नाही मिळाली म्हणून तो गवत खात नाही, तो फक्त आणि फक्त मांस भक्षकच आहे. सो असे प्राणी की जे फक्त आणि फक्त मांसच भक्षण करतात, असे प्राणी किंवा पक्षी, त्यांना म्हटलं जातं कार्निवोर्स. त्यानंतर दुसरं असतं हर्बिवोर्स. हर्बी म्हणजे हब म्हणजे काय, प्लांट्स, बरोबर. सो हर्बिवोर्स म्हणजे काय की जे असे प्राणी किंवा पक्षी की जे पूर्णपणे वनस्पतीवर डिपेंड आहेत. जसं हरिण. हरिणाच्या समोर तुम्ही कोणाची शिकार आणून ठेवली किंवा छानसं फिश किंवा मटन, चिकन बनवून ठेवलं तरी ते नाही खाणार आहे, ते हर्बिवोर आहे. ठीक आहे, हर्बिवोर, कार्निवोर्स. आणि दुसरं असतं ऑमनिवोर्स, म्हणजे की जे सगळे खातात, जसं डॉग आहे, मॅन आहे. आपण पण सगळं खातो की नाही, म्हणजे तुम्ही चिकन, एग पण खाता, ऑन दी अदर हँड व्हेजिटेबल्स पण खाता, हां, ग्रेन्स पण खाता. इट मीन्स मिक्स आहे, ऑमनिवोर्स. ठीक आहे, ही एक गोष्ट तर तुम्हाला इथे कळली. मग ह्यात अजून आहेत बेसिकली, म्हणजे जे फक्त काय म्हणतात, विराट कोहलीसारखे लोक आहेत बघा की जे वेगन आहेत, म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड जे वर्ड आहेत हे पण कलेक्ट करून ठेवा की फूड हॅबिट्सवरून पण वेगवेगळे वर्ड्स पडलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर ऑमनीवरून खूप सारे वर्ड्स आहेत, त्याची एक लिस्ट बनवायची आहे. म्हणजे काय, जसं मी तुम्हाला आता सांगितलं ऑमनिवोर्स, तसे अजून बरेच शब्द आहेत. ऑमनिशियस, ऑमनीप्रेझेंट. ऑमनीप्रेझेंट आपण देवाला म्हणतो, देव सगळीकडे तर त्याला ऑमनीप्रेझेंट म्हणतो. ऑमनिशियस ज्याला सगळ्यां सो असे ऑमनीवरून जे शब्द आहेत ना, ह्याची पण एक लिस्ट बनवून ठेवा. ठीक आहे, सो हे कार्निवोर्स कळलं आहे तुम्हाला. कार्निवोर्स म्हणजे की जे नॉनव्हेज खातात. ठीक आहे, देन कॉशियस. मग अशी आपण एक वर्ड बघितलं होतं अलर्ट. अलर्ट असणं, कॉशियस असणं, त्याला म्हटलं जातं कॉशियस, केअरफुल. ठीक आहे, सो कॉशियस असणं म्हणजेच केअरफुल असणं.
ठीक आहे. सो टिल हियर वी हॅव कम्प्लिटेड 55 अँड डेफिनेटली विल टेक वन मोर लेक्चर ऑन सिनॉनिम बिकॉज यू नो म्हणजे इट्स नॉट ऑब्वियसली 55-60 दिस सिनॉनिम्स आर नॉट इनफ अँड वी हॅव टू टेक अ लार्ज नंबर ऑफ दॅट. तर जाऊन कुठेतरी रिफ्लेक्ट होणार आहे पेपरमध्ये. ठीक आहे. सो वी कॅन कंटिन्यू दिस सिरीज लेटर. अँड आज पुरतं जसं तुम्हाला मी सांगितलं की जे काही आपण बघितलं तर ॲज अ स्पेलिंग एरर म्हणून तुम्हाला हेच शब्द येणार आहेत. त्यामुळे 3-4 गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे. टी आणि सी वरती लक्ष द्यायचं आहे, आय ई वरती लक्ष द्यायचं आहे, ए ई वरती लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. सो थँक्यू. सो विल कंटिन्यू दिस सिरीज.